आता आपण इथं आलो तर रस्ता हा लाजवाब आहे. हा हा म्हणजे अतिशय आली अडचणीमधून तुम्ही हे हो पीक उभं केलं. हो हो पूर्ण रस्त्याने आम्ही आलो जळगाववरून इथपर्यंत. हो रस्त्याने कुठेच एक पण केळी नाही हो या रस्त्याने. हो फक्त कपास आहे, तिचा बिचारीचा जीव चाललेला आहे. हो ज्वारी आहे, ती ज्वारी तर काही ठिकाणी एवढीच आहे, नॅनो टेक्नॉलॉजी. हो बरोबर आहे की नाही. आणि जी आहे ती खराब पडलेली, काळी हो पडलेली. हो कपास पण शेवटच्या घटका मोजतंय, हो शेंडा पूर्ण बसलेला आहे. अशा कंडिशन मध्ये जिकडे तिकडे नुसतं गवताचे पिकात दिसत नाही कुठे. हो आणि यावर्षी भयंकर पाऊस झालेला. हो हे G9चे रोपा खालचं बेन लावलं आम्ही. रोप नाहीये, रोपाखालचं बेन बेन लावलं. माझी परिस्थिती नाही होती रोप लावायसारखी, हे रोप विकत घ्यायची परिस्थिती नव्हती. ही जमीन तर अख्खी मुरमाड आहे. हो दगड आहे ही जमीन डायरेक्ट. हो हो दगड त्याच्यामध्ये ड्रॅगन लावायचं, डाळिंब लावायचं, हलकी पिकं म्हणजे हलक्या रानात येणारी पिकं लावायची. तुम्ही काळ्या रानात येणार केळी कसं काय लावली? डेरिंग केळीची डेअरिंग सर मी पहिल्यापासून एक जिद्द आहे माझी कुठल्याही गोष्टीत. करायचं बघ. हे करायचं ते करायचं. त्यांना सगळं गाव येडत करतात इथं हो लोक. असत होते ना. येडा माणूस आहे म्हणे, काय पण करतो म्हणे. हा आधी आहे ते गमावून बसला आणि इथे बी आणखीन गमवायला लागलाय. बरोबर आहे. आपण 15-16 जरी राज धरली हो तरी 16-17 किती होईल? 15-7 5 वर्षे हो म्हणजे 105 टन. हो बरोबर आहे का? तर आता रेट काय चालू आहे? रेट 1500 पासून तर 3000 व्यापारी आला पर्यंत. होता? हो आला काय होता. म्हणलं व्यापारी? व्यापारी म्हणे अजून 8-10 दिवस राहू द्या तुम्ही, रेट टेन्शन नका वाढतील. घेऊ. हा दिवाळीची स्वतःहून म्हणला. हो 8-10 दिवस राहू द्या, दिवाळीची रेट त्याला वाढतील. कळलं हे काहीतरी चमक पान त्याच्यावर. गोऱ्या गोमट्या पोरासारखे आहे की नाही? 15 ऐका पर्यंत. बा, सगळे लोक इथे उपस्थित आहे, कॅमेरा चालू आहे. हो जर 10 लाखाच्या पुढे वर जर झाले ते माझ्या अकाउंटला टाकायचे. नाही, मी 10 ते 15 म्हणतोय आपल्याला म्हणजे. 15च्या पुढची, हा 15च्या पुढची. चालेल चालेल 15च्या कमी झाले तर मी तुम्हाला देईल, आणि 15च्या वर जर गेले ते माझे. चालेल. हे फसगत होईल, फसगत. नाही नाही काही म्हणणार. ठीक आहे, मला काय, मला पैसे का नको. मी कुठल्याही गोष्टीची जिद्द करतो. मी ती शाळा जेवढ्याची जमीन घेतली हो तेवढे पैसे आलो जमीन होतो. फिटली. हो एकाच याच्यामध्ये जमीन पेक्षा. तरी जमीन फिटणार तुमची. हो मी ज्या वर्षी शेत घेतलं तर मग 4 व्हील ट्रॅक्टर आहे 44, तर दगड ठेवून नागर लागत नव्हता. आता तिथे इतका नागर चालतो. लो सेकंडमध्ये नागर ओढत नव्हता. जर लागला तर ट्रॅक्टर ओढत नव्हता, नाही निघला तर लागत नव्हता. तर आता हे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरतो मी 2021 पासून. तर त्या त्या हो त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या शेतामध्ये पोखरावर भरण सुद्धा ठेवायचं काम नाही. शेती खूप नरम झाली, सुपीक झाली. आज कहाणी बघतो जळगाव जिल्ह्याची. हो आम्ही सकाळी हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर जेव्हा चौकात आल्यानंतर आम्ही तिथल्या शहराची परिस्थिती पाहिली. जुने वाडेत, जुने चौकात, आणि एकदम दयनीय अवस्था आहे. हो नवीन जे बंगले बांधलेले आहेत त्याच्यावरती अर्धे नावं तुटून गेलेले. हो बऱ्याच ठिकाणी तोडफोड केलेली, रिपेअरिंग झालेलं नाहीये. तुमचे रस्ते एकदम बकवास. हो आणि कचरा तर एवढा भयानक आहे. हो एकदम घाण. आणि रस्त्याने कुणी असं म्हणाल का पार्किंग करेल अशा बंगारमध्ये पडलेल्या गाड्या हो अख्ख्या रस्त्याने. ही जी दयनीय अवस्था आहे जळगाव शहराची, हो शहराची म्हणतोय मी, ही अवस्था जर शहरामध्ये असेल तर मी कल्पना करत होतो ग्रामीण भागात काय अवस्था असेल. खूप हे. आणि अशा बिकट अवस्थेला काय कारणीभूत आहे? सव्वा लाखामध्ये आज तुम्हाला कमीत कमी तुमच्या तोंडाने म्हणताय 15 लाखाची गॅरंटी. हो म्हणजे 1 रुपयाला किती रुपये झाले? 10 रुपये. हो 1 लाखाला 15 लाख. हो गणित बरोबर आहे? चूक आहे? नाही बरोबर. तुमच्या सारख्यांची कोणची ऐपत नाही 1 लाख रुपये कर्ज काढायची. सगळ्यांची आहे ना, आहे ना, पण डेअरिंग नाही. शेतकरी काय चुका करता? फक्त कृषी अमृत टाकता. हो
पण त्याच्याबरोबर तुम्ही RNPS टाकायला पाहिजे, बरोबर की नाही? ते जर टाकलं तर तुम्ही जेवढं उत्पन्न काढलं त्याचं कमीत कमी 3 पट उत्पन्न निघालं जास्त. शेतकऱ्यांनी जर राजा व्हायचा असेल तर राजासारखा माल पिकवा. तुम्ही कधी एखादा राजा असा भंगार विकताना पाहिला का? नाही. भंगार असा विकतो कधी नाही. राजा कधी पण राखामध्ये राहतो. राजाच्या हातामध्ये अंगठ्या, गाळ्यामध्ये मोत्याच्या माळा. हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी हा राजा असतो. तिथं कसं आहे त्याचं मी सुखी ठेविले अनंते तैशीची राहावी तिथे असू द्यावे समाधान. मग तुम्ही सायकलवर चिंता ना, मोटरसायकल का नाही? बेण्याचा हे समजा बेण्याचा प्लॉट 2 फेब्रुवारीला लावलं, 8.8 महिन्यात आलाय. हार्वेस्टिंगला आलाय. हार्वेस्टिंगला आहे. हे तुमच्या समोर आहे समजा आजची तुमची सगळं आपल्या बाजूला. मित्र हो, धुळे जो आपण केळीचा घड पाहिला जळगावच्या शेतकऱ्यांचा, ती ही केळी आमच्या घरामध्ये व्हरांड्यामध्ये रूम टेम्परेचरमध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचं काही न करता ती फक्त एक कापडवरून टाकलं होतं तेवढ्यावर एवढी पिकली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, नुसतं कॅबिनमध्ये खोलल्या त्याचा एवढा सुगंध आला आहे सगळीकडे, एकदम तसं एखादं च्युंगम वगैरे खाल्ल्यावर त्याचा एसेन्स जसा त्याचा वास दिसतो सेंटसारखा. आणि तुम्ही सोडल्यानंतर केळी बघा, सालीला काहीच शिल्लक नाही आहे आणि चव एवढी जबरदस्त आहे. साखर बघा तुम्ही याच्यामध्ये एवढी जबरदस्त आहे, म्हणजे खाण्याची लगेच इच्छा होते. अशा प्रकारे जर केळी पिकवली मित्रांनो तर का मला सांगा 100 रुपये डझनचं त्याला बाजार भेटणार नाही. आणि एकदम बघा ना तुम्ही याच्यामध्ये बुंदकी वगैरे मस्त आलेली बघा, छानपैकी एकदम. आणि बुंदकी आल्यावर तुम्हाला माहिती टेस्ट कशी असते. आणि साखर बघा, तुम्हाला साखर एकदम जवळ लगेच कळते की साखर किती याच्यामध्ये. अशा प्रकारे जर केळी उत्पादन जर केलं शेतकऱ्यांनी वैदिकचं तर काय विचार करा ना तुम्ही की पुन्हा शेतकऱ्यांना केळीला जसं जळगावची केळी प्रसिद्ध होती तशी पुन्हा केळी प्रसिद्ध होईल आणि केळीला परत सोन्याचे दिवस येतील. हे थंडीमध्ये पिकलेलं केळ आहे. जनरली जे केळ असतं त्याचा देठ हिरवा असतो आणि केळ मात्र पिवळं असतं. याच्यामध्ये याचा देठ तुमचा काळा पडलेला आहे. कुठल्याही फळाचं पिकल्यानंतर देठ काय होतो? काळा पडतो आणि फळ मात्र पिकलेलं असतं किंवा फळ हिरवा असतं आणि देठ वाळून गेलेला असतो. केळीमध्ये तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर हिरवा देठ असतो आणि केळी मात्र पिवळी असते, म्हणजे ती केमिकलवर पिकवलेली असते. बरोबर आहे. मग मला सांगा, तुमची केमिकलवर जर पिकलेली असेल तर 100% ती तुम्हाला काय करणार आहे? घातक आहे. ती सालीला काही लागतंय का बघा? नाही, पूर्णपणे साल पूर्णपणे वेगळी निघते. आणि आता केळी खाऊन बघा तुम्ही. बरं, स्मेल येतोय एकदम जबरदस्त. ते विलायची केळी टाईप जे येतात तसा नॉर्मल प्रकार आहे, पण जबरदस्त गोड पण आहे. टेस्ट एकदम खतरनाक यायची आहे की नाही? पेढा खूप दिवसानंतर केळी खातोय मी. केळी खात नाही कारण ती चरबट आणि कच्ची असते खूप आणि चिकट लागते आणि मुलांना पण देत नाही, पण ही एकदमच गोड आहे, मस्त आहे की नाही? सांगा, अशी केळी जर असेल तर एनर्जी येते की नाही? 100%. बरं, टेस्ट कशी? टेस्ट अफलातून आहे, एकदम अफलातून टेस्ट आहे. बरं, बाईट केला होता तुम्ही तर बाईट बघा, तो बाईट आहे ना, ते बाईटचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही. ते म्हणजे मधासारखं एकदम त्याचा साखर बघा, म्हणजे पाक जसं म्हणतो की नाही आपण. येस, ज्युसी एकदम तो आहे की नाही? 100% चमकतोय म्हणजे शुगर आहे त्याच्यामध्ये. मला आता पूर्ण खावंसं वाटतंय, तो पहिले मी खाऊन घेतो. एकदमच जबरदस्त आहे आणि विदाऊट केमिकल जसं आहे देठ आहे, अशी परीक्षा आम्ही कधी करत नाही जनरली. हे केळ 100 रुपये डझन जाणार नाही का? 100. इलायची केळी 100 रुपये 120 रुपये डझन आहे आता. हसत जाईल का नाही? पण त्याच्यापेक्षा पण उच्च क्वालिटीचं वाटतंय ते. मग हे मुद्दा आहे याच्यामध्ये की आरोग्यम धन संपदा हे आपल्याला कळणं गरजेचं. अशी जर केळी पिकली तर लोक म्हणजे उपलब्धता जर झाली तर लोक येडे होऊन जातील. हे की नाही? 100%. येस. ग्लेज बघा, चमकी जरी पॉलिश केल्यासारखं वाटतंय. किती कडक, किती बघा तुम्ही, एवढं दाबताय तरी जबरदस्त आहे. हे इथे बघा ना कशी ग्लेज आली याला. तुम्ही गोल गोल फिरवलं लगेच चमकते बघा. म्हणजे ग्लेज आली म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? शुगर आहे ना तेवढी. 100% एकदम स्किन त्याची एकदमच अशी परिपक्व झाली आणि सॉफ्ट आहे. बरं, विशेष म्हणजे त्याचं रूम टेम्परेचर मध्ये असं काही नाही का पिकवलेले, फक्त कापडा निघून. आता थंडी पडली, तुम्हाला माहिती 14 डिग्री टेम्परेचर आहे. म्हणजे असं आता तारीख किती आज?
12 आज 12 नोव्हेंबर आहे. नोव्हेंबर आहे असं. आणि आपलं चर्चासत्र कधी झालं होतं शेवटचं 25 ऑक्टोबर. 25 ऑक्टोबरला. म्हणजे किती दिवस झाले बघा तुम्ही आता. तेव्हा आणलेली हा का तेव्हा आणलेली बघा ना तुम्ही. बापरे, इतके दिवस टिकली केळी. म्हणजे पिकत होते ना एवढे दिवस असं आहे. जबरदस्त. ओके. हे अंतर आणि याची लांबी, ही लांबी जी आहे, या लांबी आणि याचा आकार, ह्या जे कोरा आलेला आहे, या कोरांवरून कळतं की याच्यामध्ये किती ताकद असेल. DNA स्ट्रक्चर. फेब्रुवारीचा लावण आहे, रोपाची सुद्धा माल तयार नाही. एवढा 8.5 महिन्यात आपला माल तयार आहे. किती? 8.5 महिन्यामध्ये. हा हो 8.5 महिने. हो हो 9 महिन्यात केवढी केळी. गाडी घेऊन ते सगळे हा 9 महिन्यामध्ये आता समजा पुढच्या 2 तारखेला 9 महिने होतील. हे बा केळी आहे काय म्हणता 8 महिन्याची. हो 8.5 महिन्याचे. 2 तारखेला 9 महिने होतील. त्याला कोरा पाहिजे का? 1 2 3 3 कोरा किती सुंदर आहे पाहिजे. एक किती कोर आहे की जबरदस्त. अजून बरं आहे ना तो. म्हणजे ही भरणार आहे म्हणून कोर आहे ना एवढी. हा जो गॅप आहे की नाही, हा गॅप काय सांगू राहिला की एवढी अजून तो फुल मिळते बोला येईल तर. शेतकरी मित्र नमस्कार. नमस्कार. आज आपण खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आलेलो. हो जळगाव जिल्ह्यामध्ये हा तालुका भुसावळ. भुसावळ तालुक्यामध्ये. हो आणि आपण ज्यांच्या शेतामध्ये त्यांचा परिचय करून घेऊ. हो भरत जयरामगाव हांडे, राहणार वराडसीम, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. अच्छा. इथून तुमचं गाव दूर आहे. हो इथे तुम्ही जमीन घेतलेली आहे. हो मी राहणार राणीच्या बांबूळचा आहे, तालुका पाचोरा. अच्छा. किती जमीन आहे तुमची इथं? इथे माझी जमीन आहे 18 एकर. ही 18 एकर आहे. हो. पैकी तुम्ही किती लावली आहे केळी तर इथं माझी 4 एकर आहे. बाकीची 14 एकर थोडं 2 किलोमीटर लांबवर आहे. आतमध्ये? हो तर मी ही 4 एकर केळी लावली आहे. आता आपण इथं आलो हं. तर रस्ता हा लाजवाब आहे. हा हा म्हणजे अतिशय आली अडचणीमधून तुम्ही हे हो पीक उभं केलं. हो हो पूर्ण रस्त्याने आम्ही आलो जळगाववरून इथपर्यंत. हो रस्त्याने कुठेच एक पण केळी नाही. हो या रस्त्याने हो फक्त कपास आहे, तिचा बिचारीचा जीव चाललेला आहे. हो ज्वारी आहे, ती ज्वारी तर काही ठिकाणी एवढीच आहे, नॅनो टेक्नॉलॉजी. हो बरोबर आहे की नाही. आणि जी आहे ती खराब पडलेली, काळी हो पडलेली. हो कपास पण शेवटच्या घटका मोजतोय. हो शेंडा पूर्ण बसलेला आहे. अशा कंडिशन मध्ये जिकडे तिकडे नुसते गवताचे पिकात दिसत नाही कुठे. हो आणि यावर्षी भयंकर पाऊस झालेला. हो अशा कंडिशन मध्ये तुमच्या शेतामध्ये इथं आल्यावर जर केळी पाहिली, तुम्ही म्हणताय 7,000 खोड आहे. हो 7,000. क्षेत्र किती आहे? 4 एकर. 4 एकर मध्ये 7,000 तुम्ही रोप लावले. हो कुठली व्हरायटी? हे G9चे रोपा खालचं बेन लावलंय मी. रोप नाहीये, रोपाखालचं बेन. बेन लावलं. माझी परिस्थिती नाही होती रोप लावायसारखी. हे रोप विकत घ्यायची परिस्थिती नव्हती. नव्हती. हे बेन बी म्हणजे थोडं स्वस्त भेटलं नातेवाईकाकडून, इकून तिकून असं तसं करून 3.5 रुपये खोडानं मी घेतलंय. आणि रोप केवढं पडतं? रोप पडतं G9चं घेतलं तर 17-18 रुपयाला होतं. बापरे. म्हणजे एका रोपात तुम्हाला 6 हे आले रोप आले. हा बेन आलं. बेन आलं. हा ठीक आहे. काय हिस्ट्री काय आहे तुमची? मी राणीच्या बांबूडचा आहे. तर मी पहिले लोकांकडे 6 महिन्यानं होतो. नंतर मग कधी? लहानपणी? हो 95 पासून मी मुरलीधर शंकरवाणी यांच्याकडे कामाला होतो. सालानी? हो मग किती साल त्यांच्याकडे मिळायचं? समजा त्या टायमाला मिळायचं 70-72 हजार रुपये म्हणजे स्टँडर्ड साल होतं वर्षाला? हो. बर बर. तुमचं काम चांगलं असेल ना? हो काम चांगलं होतं. तर मला 5-10 हजार रुपये शिल्लक त्याच्यावर भेटायचे. काम नाही तुमचं? नाही नाही. मालकाला पैसे झाले तुम्हाला मग? तर मग 2003-2 पासून मी माझी शेती तयार केली. माझी शेती पडीत होती. बर. शेती तयार केली, 10 फूट विहीर खोदली. तुमची घरची शेती? हो मग मी पहिलं खोड लावलं 1700 खोड लावलं. कधीची गोष्ट ही? ही 2002ची. बर. तर 2002 मध्ये मी स्वतः बेनं काढून स्वतः लावलं. बर. एक 4 मेले केळी लावली. बर. दुसऱ्या वर्षी 1 मेले मी तिच्यात कपाशी लावून दिली. बर बर. म्हणजे मी श्रीमंती केळी सुद्धा तारीख एका वर्षातच खाली केली. बर बर. हो ते कमाल काढला मग तुम्ही हळूहळू
हळूहळू मग मी केडी वाढवत गेलो, प्रगती होत गेली. प्रगती होत गेली. 2007 मध्ये मी स्वतःचा ट्रॅक्टर घेतला, बर सेकंड ट्रॅक्टर. मग जे CB-वाल्यानं थोडंसं आम्हाला कामावाल्यानं पैसे दिले नाही, हा तर तो म्हणे मी काय करू म्हणे भाऊ, हा ज्या वेळेला 700 रुपये घंटा होता, 600 रुपये घंटा होता, त्यावेळेला त्याला 3,000 रुपये घंटा पाडून देत होते आम्ही. बर बर तो म्हणे मला 2 घंट्याचे पैसे सोडू नाही शकत, मी 6,000 काही कमी रक्कम नाही म्हणे भाऊ. आम्ही ते घरून भरले आणि जिद्दीने मी आणि माझ्या चुलत भाऊ आम्ही जिद्दीने लटकले. आणि माझ्याकडे फक्त 50,000 होते. तर आम्हाला वाटलं की बाबा बँकेसारखं अशी नाही फायनान्स बी. तर आम्ही घाणेकर म्हणून एक साहेब होते औरंगाबादला, त्यांच्याकडे गेलो. म्हणलं बा आम्हाला JCB घ्यायचं आहे, तर हे 50,000 रुपये तुम्ही भूस घ्या, पण आमचं प्रकरण पास करा. मग ते म्हणे दादा हे असं काही नसतं, हे खाजगी फायनान्स आहे, तर याला तुम्हाला आम्ही खोटं बोलणं आम्हाला माहीत नाही. ते विचारत होते बा तुम्ही JCB कोणत्या बेसवर घेताय, JCBला गिरीस्पिना कितल्या आहे, JCB ऑपरेटिंग कसं करायचं. म्हणलं बा आम्ही फक्त भाड्यानं लावतो, ट्रिपा भरतो, शेतकऱ्याच्या इथे घर टाकतो किंवा आमच्या घरच्या शेतात टाकतो, तर चांगले कमाई JCB म्हणून घेतोय. मग त्यांनी आम्हाला 6 महिने फिरवलं. नंतर म्हणे तुम्हाला जर घ्यायचं जे तर शनिवारी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. ते म्हणे तुम्हाला जर घ्यायचं जे तर तुम्ही सोमवारी 12 वाजेपर्यंत 9 लाख रुपये पेमेंट बँकेच्या येईल टाका आणि मला फॅक्स करा म्हणे. बर तर आम्ही तिकून आलो, बाहेरून उधार उसनवार पैसे घेतले आणि व्याजानं काढून म्हणा किंवा उसनवार म्हणा 9,5 लाख रुपये बँकेत टाकले. बर बँक उघडायच्या आधी आम्ही अर्धा तास तिथे बसून राहिलो होतो. बर आणि तो भाऊ जो आहे माझा तो 6वी पास आहे, 6वी नापास किंवा पास असेल, मी फक्त सही येते मला. बहादर. हां. बर तर मग JCB घेतल्यानंतर मी त्यांना पैसे दिले. पैसे टाकले. मग त्यांचा फोन आला की म्हणे त्यांनी फॅक्स पाठवला आम्ही. मग ते म्हणे भाऊ चालीन तुम्हाला मी लगेच बिलिंग. त्यावेळेस व्याज तुम्हाला कर्ज किती दिलं. कर्ज दिलं होतं त्यांनी आम्हाला, समजा 9 भरले तर 20-30चं मशीन होतं आमचं, 20,30,000चं. उरलेलं कर्ज झालं. 45% आम्ही भरले, 55% त्यांनी दिले. बर मग पुढे मग पुढे मशीन आलं आमचं, मशीन चालू झालं. तर मी लगेच तारीख ते तारीख 12 महिन्यात दुसरं घेतलं, दुसऱ्यापासून 6 महिन्यात तिसरं घेतलं, बापरे. आणि तिथून आणखी 1.5 वर्षामध्ये चौथं घेतलं, व्हॉल्वो 140. बापरे केवढ्याचं. ते होतं 43 लाखाचं. बापरे. पुरा फायनान्समध्ये पहिला नंबर होता. आम्हाला फायनान्सवाल्यांनी बोलवलं, स्टॉल लागला होता मुंबईला. या म्हणे सर तुम्ही फक्त 0 डाऊन पेमेंट बोट दाखवा, तुम्हाला मशीन द्यायला तयार आहे. बर मस्त. मग नंतर आम्ही 2016-17 मध्ये 50% डाऊन पेमेंट घेतलं. हो, नंतर 0 डाऊन पेमेंट. झिरोवर आणलं तुम्ही. हो, हो. तुमच्या कर्तृत्वावर. हो क्रेडिट तेवढी झाली आमची. तुमचे कर्तृत्व तेवढं हो, होतं इमानदारीने. बर मग नंतर 2017 मध्ये आम्ही 210 घेतलं परत. मग ते सगळे आहेच. ते सगळे आहेच. तर ते केवढं घेतलं. ते 46 लाखाला घेतलं. बर बर 2 ट्रक घेतल्या सेकंड मध्ये, जळगाव मुंबईहून स्वतःच्या. हो, मोठा कारभार चालू झाला, ब्लास्टिंगचे ट्रॅक्टर वगैरे. पण मग नोटबंदी आली, हा नंतर कोरोना आला, त्याच्यामध्ये चौपट झाले सगळे. धंदेच बसला. हा व्याजच पूर्वी ना. व्याज काय केलं सगळं जमा करून दिले, विकून टिकून जास्त भरून दिले. आता ते त्यातून अलिप्त झालं. आता सुरुवात केली होती, परत आली. तिथे परत आलो. मग माझ्या राणीच्या बाबूची शेती विकली मी. 7 एकर इथे घेतली, 18 एकर. 20 लाख रुपये मी माझ्या मुलाले कोणी सांगितलं इकडे जा, कोणी सांगितलं चंदीगड जा, कोणी सांगितलं हिमाचल प्रदेश जा, कोणी सांगितलं देऊळगाव. किडनॅप फेल झाल्या त्या माझ्या मुलाच्या दोघं 2021 मध्ये. बर मग 9 ऑगस्टला किडनॅप फेल सांगितले डॉक्टरने. तुम्हाला 2 मुलं आहे. बर एक लहान मुलाचे का मोठ्या मुलाचे. मोठ्या मुलाचे. बर मग त्या मुलाची डायलिसिस केली मी 1.5 वर्ष, आणि अशीच आयुर्वेदिक करत फिरलो. 20-22 लाख रुपये चालले गेले. नंतर मग मला औरंगाबादचा पत्ता दिला एका जणाने की बाबा तिथे असे सर आहे गणेश बर्नेला म्हणून सण, त्यांना भेटा. त्यांच्याकडे गेलो, त्यांना भेटलो. तर ते आमच्यासाठी एक देव झाले आमच्यासाठी. बर बर मी आज तुमच्या समोर उभा आहे आणि माझा मुलगा अशी तब्येत आहे आज रोजी. बर 19 वर्षाचा माझ्या मुलाच्या. बर बर त्याचं 37 किलो वजन राहिलं होतं. बर आज त्याचं 65 किलो वजन झालंय. बर बर 1.5 वर्षामध्ये. म्हणजे त्याची प्रकृती एकदम चांगली आहे, 100% काय रिझल्ट. केलं तुम्ही. माझी किडनी त्याला डोनेट केली. अरे बापरे. तर मला ऑपरेशन औरंगाबादला. त्या डॉक्टरांनी केलं. हो गणेश बर्नाला सरांनी. तर 7 लाख रुपये खर्च लागला. सक्सेस झाला. तुमचा प्रॉब्लेम नाही, त्यांचा प्रॉब्लेम नाही, काहीच नाही, कोणाचाच प्रॉब्लेम नाही. त्याच्यापैकी मुलगा वाचवला. त्याच्यापैकी समजा आमच्या जळगावचं साई केंद्र आहे, त्यांनी दिले मला 50,000. आणि ते केंद्राचे संचालक आहे ते, आणि एक मदत केली लोक. दिलीप रंगलानी म्हणून, त्यांनी दोघांनी 25-25 असे 1 लाख रुपये त्यांनी दिले. बरं मला एक सांगा,
तुमचा मुलगा काय करतो आता? माझा मुलगा नेटचे क्लास करतो. हो शिकलेला आहे. हो शिकतोय दुसरा मुलगा काय करतो? ऑनलाईन. दुसरा दुसरा बाहेरून देतो आता 12वीची परीक्षा लहान आहे शेतीत. अजून. हा मला मदत करतो समजा शेतीमध्ये. आता मला सांगा, तुमची एवढी कहाणी आहे, हो या कहाणीमध्ये शेतीचा रोल कसा आणि कसा, म्हणजे इथे तुम्ही परत कसे आले? एवढं सुंदर पीक दिसतंय आज. इथे मी असं आलो, इथे संजय साळुंके म्हणून एक डॉक्टर राजेश पाटील सरांनी त्यांनी शेती घेतली हा वराड सीमेत. मी ती शेती डेव्हलप करायसाठी आलो. बर बर. तर तुमचा व्यवसाय येतो. हा हे पाणी वगैरे पाहिलं मी, हा तर मैं बी एकदम भरून आलं. हा की बाबा मी शेतकरी जागा झाला. हो 2011 मध्ये पहिला खदला, 2013 मध्ये खदला, 2014 मध्ये पण मी खोड खणला. बर बर 8,000, 10,000, 14,000 पर्यंत खोड. मग मी ते बघलो तिकडे केळीमध्ये, आणि मग व्यतिरिक्त मी इकडे विचार केला शेती घ्यायचा. बर बर. तर मी पहिली शेती घेतली 4.25 एकर. म्हणजे ही हलकी जमीन विकत घेतली. हो 4.25 एकर घेतली मी 2,85,000 रुपये एकरने. तर ही जमीन काय भावची? ही 5,15,000 रुपये एकराची. टोटल जमीन किती झाली इथं? टोटल जमीन माझी 18 एकर. त्याच्यामध्ये केळी 4 एकर. 4 एकर. बाकीचं काय केलंय? बाकीची कपाशी आणि 2 एकर मिरची. बर. ही जमीन तर अख्खी मुरमाड आहे. हो दगड आहे ही जमीन डायरेक्ट. हो हो दगड. त्याच्यामध्ये ड्रॅगन लावायचं, डाळिंब लावायचं, हलकी पिकं म्हणजे हलक्या रानात येणारी पिकं लावायची. तुम्ही हे काळ्या रानात येणार केळी कसं काय लावली? डेअरिंग केळीची डेअरिंग सर मी पहिल्यापासून एक जिद्द आहे माझी कुठल्याही गोष्टीत. करायचं बघ. हे करायचं ते करायचं. या जमिनीत काय केलं होतं पूर्वी? ह्या जमिनीने यांची पासली जमीन आहे ती. जमीन यांनी आहे? कांदा, सोयाबीन हे असं पिकं घेतले समजा तुमचं याच्याबरोबर. काय होतं? सोयाबीन केवढलं होतं? सोयाबीन कपास लावायचे मी आणि कपाशी, सोयाबीन, कांदे. पाऊस पडू कांदा फक्त साधारणतः याच्यामध्ये सोयाबीन कपास किती निघायची एकरी? एकरी 5 क्विंटल बघ. त्याच्या पुढे नाही. नाही ते बी चांगली जमली तर नाहीतर मग 2-3 पोते. 4 तीन. क्विंटल 3 क्विंटल, 2.5 क्विंटल, 4 क्विंटल. तुम्ही जमीन कधी घेतली? जमीन मी घेतली 2023च्या मे महिन्यात खरेदी केली समजा 11-12 तुम्हाला तारीख. कधी कल्पना केली का तुम्ही मूळ मालकांनी का बुवा याच्यात केळी येऊ शकते बुवा असं? हे तुम्ही मी ऐकलं त्यांना सगळं गाव येडत करतो इथं हो लोक. असत होते. येडा माणूस आहे म्हणे, काय पण करतो म्हणे. हा आधी आहे ते गमावून बसला नाही, इथे बी आणखीन गमवायला लागलाय. बरोबर आहे. हा बरोबर. मी लागवड करत होते, पूर्वी लावत होते, हो आताही लावताय. हो. तुम्हाला सध्याची चॅलेंज काय वाटली? सध्याचे चॅलेंज म्हणजे पूर्वीची जी केळी होती माझी ती एकदम नॅचरल बेनं होतं, त्याच्यामुळे त्याला खूप खर्च कमी होता येईल. खूप म्हणजे तरी पण माझा खर्च येईल पण कमीच आहे समजा. हे वैद्यकीय नाही, मी जनरल विचारतो लोकांची समस्या काय का? हा लोकांची समस्या तर लोक म्हणत की बा हे बळलंय ते काही केळी येणार नाही. कारण आम्ही आमचं आयुष्य चाललंय आहे की नाही. हा तर तुम्ही तिकडे 15 लाख रुपये एकरची शेती विकली, वा पैसे जास्त इकडे सस्ते भेटले तर तुम्ही उधळपट्टी उत्मात करायला करता. लागले. हा हा उधळपट्टी करायला लागली. बरोबर आहे ना पाटील? प्रत्येक वेगवेगळं म्हणजे वेगवेगळं बोलत होते जसे की आणि बाबा आता बी बोलत असतील. आता ही केळी पाहिल्यावर काय म्हणताय? नाही आता म्हणता की भाऊ तो म्हणतो माझी शेती तू करायला घे केळी लाव. या गावामध्ये अशा प्रकारचं एखादं सुंदर पीक काढणारे किती शेतकरी? जास्त करून निंबूच आहे, मग बाकीचं हाय केळीचं? केळी नाहीच कोणाचीच. ज्या माणसाकडून मी पाणी घेतलंय त्याची इथे 6,000 खोड लावायला घेतलंय हा की बघ तुम्ही लावणार मला लावलंय सोबतच लावलंय येईन ते. बर बर बर. हा की बघ तू पाणी दे मला, मग तो म्हणे तुझ्या पण शेतात उगव माझी पण उगव. तर वा, त्याची वा. 6,000 खोड तिकडे लावलंय. व्हेरी गुड. तुम्हाला या केळीकडे बघितल्यावर सगळ्यांना काय वाटतं? एकदम सुंदर आणि तुमच्या मेहनतीला फळ दिलं हो, देवा. आवाज बघा ना. हो ना, कळप एकदम एकदम माल. असं नाही म्हणजे आवाज दुसरा काय होता आणि या करतोय व्हिडिओ हा आणि ऑडिओ वेगळा असं नाही. बरोबर आहे की नाही? आणि त्याची साईज पण किती मस्त. साईज आणि कडक किती आणि अजून फुगणार आहे. ही जी कोर आहे, कोर काय सांगते की याची अजून साईज बनणारी. गोलाई होणार आहे. पूर्णपणे त्रिकोणी आहे, हो पूर्णपणे 3 कोण आहे त्याला. आणि ही एक्सपोर्ट क्वालिटी म्हणतात त्याला. शिर बघा त्याची किती कमी आहे. हो म्हणजे अशी सुंदर क्वालिटी आहे, साईज खतरनाक आहे. वर बघा, खाली बघा, सगळा जी साईज आहे कशी आहे चांगली आहे. एकसारखी. असं वाटतं की ही आपण वेगळ्या जमिनीत उभे आहे, झाड वेगळ्या जमिनीत आहे. हो. हे वर वेगळं कार्यक्रम आहे, खाली आणि वेगळा आहे. महत्वाचं की आज तारीख म्हणलं तर 8.5 ते 9.25 महिने झाले. काय बात करता?
लावून लागवडीच्या तारखेपासून. तर त्याच्यात मी ऑलरेडी पहिले 5 फेब्रुवारी 2 फेब्रुवारी लावलंय. हा, त्याच्यात मध्ये मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. हो, ऑक्टोबरची 25 तारीख आहे आज. 8 महिने झाले. 8 महिने झाले. हो 8.25 महिन्यामध्ये अशी केळी. हो, आणि त्याच्यात मी विशेष म्हणजे लोकांची व्हायला 6-7 महिने चालू होते. मी त्याच्यामध्ये मला काही समजत नव्हतं, नॉलेज नव्हतं, तरी मी 3 लाखाचं टरबूज घेतलं त्याच्यात पहिले आंतरपीक. म्हणजे टरबूजाचं काही नॉलेज नव्हतं. नाही. म्हणजे केळीमध्ये आंतरपीक घेतलं. हो, अरे वा. लोक याचं? हो, याच्यामध्ये केळीत टरबूज घेतलंय मी. एवढं सगळं उत्पन्न साध्य केलं. हो बरोबर आहे की नाही? हो याच्यामध्ये आज जर हिशोब काढला तर 7,000 तुमचे रोप हो, आहेत. हो. 7,000 रोपांमध्ये तुम्ही साधारणतः जर रास जरी पकडली 16ची, हो आता ह्या मिनिटाला ते 15-16 आहे. हो. मगाशी मोजलं. 1 2 3 4 5 7 8 जोडी. 16 1 2 3 4 7 फण्या. 7 पणे 16 15 झालं सरासरी. 15 5 वर्षी 100 केळं एका याच्यामध्ये. बरोबर. आपण 15-16ची जरी रास धरली हो तरी 16-17 किती होईल? 15 5 वर्षे हो म्हणजे 105 टन. हो. बरोबर आहे का? तर आता रेट काय चालू आहे? रेट 1500 पासून तर 3000 व्यापारी आला पर्यंत. हो, आला काय होता. म्हणलं व्यापारी? व्यापारी म्हणे अजून 8-10 दिवस राहू द्या तुम्ही, बरं. रेट टेन्शन नका वाढतील. घेऊ. हा, दिवाळीचे तो स्वतःहून म्हणला. हो 8-10 दिवस राहू द्या, दिवाळीची रेट त्याला वाढतील. कळलं हे काहीतरी चमक पान त्याच्यावर. गोऱ्या गोमट्या पोरासारखे आहे की नाही? म्हणजे हे मी म्हटलं 15 रुपये जरी गेलं याच्यामध्ये तुम्हाला 25 लाख रुपये होते. बरोबर आहे का? हो, इतके नाही होणार, पण 20 10 ते 25 पेक्षा 10च्या पुढची अपेक्षा आहे. म्हणजे 10 बी वाढले तरी आपण ते नाही होणार. 15 ऐका बा, पर्यंत. सगळे लोक इथे उपस्थित आहे. कॅमेरा चालू आहे. हो. जर 10 लाखाच्या पुढे वर जर झाले हम्म. ते माझ्या अकाउंटला टाकायचे. नाही, मी 10 ते 15 म्हणतोय आपल्याला. म्हणजे 15च्या पुढची. हा 15च्या पुढची. चालेल चालेल. 15च्या कमी झाले तर मी तुम्हाला देईल, आणि 15च्या वर जर गेले ते माझे. चालेल. हे फसगत होईल. फसगत नाही नाही, काही हा? होणार. ठीक आहे. मला काय, मला पैसे काय नको. मी कुठल्याही गोष्टीची जिद्द करतो. मी ती शाळा जेवढ्याची शिक. जमीन घेतली हो, तेवढे पैसे. मी 3रा अनुभव आहे माझा. याच्या पहिले पण मी 2,17,000ची जमीन घेतली होती, 61 गुंठे. हा. त्याच्यात केळी लावली. केळीने ते याच्यापेक्षाही हलकं होतं, पण मी त्याच्यात गाळ टाकला. इथे गाळ काही टाकला नाही मी, तिथे गाळ टाकला मी आणि केळी लावली. तर मला एकच उत्पन्न 170 ते 240 पर्यंतच भाव भेटला होता. तरी 2,40,000चे मला उत्पन्न आलं होतं. जमीन फिटली. हो, एकाच याच्यामध्ये जमीन पेक्षा. तरी पण फिटणार तुमची. हो, पण इथे तुम्ही गाळ नाही टाकलेला. गाळ नाही तर काय टाकला. टाकलं? इथे तुमचं आपलं हे कृषी अमृत, सॉइल चार्जर आणि बाकीचं काय असलं ते काय मला काय काही नाव. वापरलं सांगा जरा. कृषी अमृतच्या 200 बॅगा घेतल्या सरांनी. हा, सॉइल चार्जर 200 बॅगा. हो. बर 20 लिटरचे सॉइल चार्जरचे 2 बॅरल. बर RNPH 6-6 किलो. सगळं. हा, बर. RNPH 6-6 किलो. 1 किलो मायक्रो चार्जर दिलं होतं. हा. त्याच्यानंतर हे पहिल्या बेसल डोसला दिलं. मग तेच पहिला बेसोल लागवडीच्या वेळेस केला का? हो बर. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर परत त्यांनी हे केलं, शेड्यूलनुसार त्यांना सगळी ट्रीटमेंट होती. काय काय? हे घेतलं सर, फ्रूट चार्जर आणि क्रॉप चार्जर. डबल बेसोल डोस नाही केला? काय आणि बेसल डोस जेव्हा निसवड जे काय म्हणतात 30वा महिना घेतला होता किती बेसल. काय घेतला होता? सेम परत किती बॅगा? 200 बॅगाच तेव्हा एकट्टे मागून घेतलेला त्यातल्या 100 बॅगा तेव्हा 100. तेव्हा आता 100. हा तशा. मग आणि त्या तेव्हा- नाही, 200 पैकी सगळ्यांनी टाकल्या मिळेल. जास्तीत जास्त 100 ते 150 बॅगा टाकल्या मिळेल. बाकीचे म्हणजे कपाशीला टाकल्या. कस काय वेगळं पेन? वेगळं पण आज माझी कपाशी आज बी बाकीच्या उपट्यासारख्या झाल्या, माझी विकत झाली. किती हाईट आहे? हाईट समजा येते माझ्या खांद्याबरोबर समजा 5-5.5 फूट. काय बात करता? ती बरोबर लावली मी 5 साऱ्या फूट. रस्त्याने मी इथं गुडघ्याच्या खाली कपास पाहिले. नाही, माझी साऱ्या रस्त्याने. हा, मी ते शेत घेतलं ना सर. बल्डाची जमीन म्हणतात. जमीन एकदम बरडाची. हो, त्याच्यापेक्षा हलकी. मी ज्या वर्षी शेत घेतलं तर मग 4 व्हील ट्रॅक्टर आहे 44, तर दगड ठेवून नागर लागत नव्हता. आता तिथे इतका नागर चालतो. लो सेकंड मध्ये नागर ओढत नव्हतं. जर लागला तर ट्रॅक्टर ओढत नव्हता आणि नाही निघला तर लागत नव्हता. तर आता हे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरतो मी 2021 पासून.
तो अच्छा. त्या एकवीस पासून वापरतो. हो, त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या शेतामध्ये ओखरावर भरण सुद्धा ठेवायचं काम नाही. शेती खूप नरम झाली, सुपीक झाली आणि व्यवस्थित. तुम्हाला हे सगळं बोलायचे किती पैसे भेटले? नाही बा, पैसे गिसे काय नाही बा, जे आहे ते सांगतोय. माझ्या भैमुंग मी 9,000 रुपये क्विंटल उन्हाळी भैमुंग विकला दादा. 9,000 क्विंटल 9,000 रुपये क्विंटल एका क्विंटल. हो, दादांकडे पडलाय. हो, शेंग दादांकडे पडलाय अजून त्यांचा. समजा मी CCT वापरले होते. मी फक्त काय सांगितलं, शेंगा खाऊन पटलं तर घ्या. तुमचं काय अजून? आमच्याकडे आहे हा. शिल्लक. तोच नाही, हे आपलं सॉइल चार्जर टाकलेल्याचं चव वेगळी होती, त्यांची चव वेगळी. तर मी फक्त खायला द्यायचो, खाऊन पहा मग त्यानं घ्या. दिला होता का? नाही, त्यांनी नाही दिला. द्यायला पाहिजे होता. पण काय फरक वाटला तुम्हाला चवीमध्ये? चव मध्ये खूप फरक आहे सर. आज कहाणी बघतो जळगाव जिल्ह्याची. हो, आम्ही सकाळी हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर जेव्हा चौकात आल्यानंतर आम्ही तिथल्या शहराची परिस्थिती पाहिली. जुने वाडेत, जुने हो. चौकात, हो, आणि एकदम दयनीय अवस्था आहे. हो, नवीन जे बंगले बांधलेले आहेत त्याच्यावरती अर्धे नावं तुटून गेलेले, हो, बऱ्याच ठिकाणी तोडफोड केलेली, रिपेअरिंग झालेलं नाहीये. तुमचे रस्ते एकदम बकवास, हो, आणि कचरा तर एवढा भयानक आहे हो, घाण. सगळीकडे. एकदम घाण. आणि रस्त्याने कुणी असं म्हणाल का पार्किंग करेल अशा बंगारमध्ये पडलेल्या गाड्या हो, अख्ख्या रस्त्याने. ही जी दयनीय अवस्था आहे जळगाव शहराची, हो, शहराची म्हणतोय मी, ही अवस्था जर शहरामध्ये असेल तर मी कल्पना करत होतो ग्रामीण भागात काय अवस्था असेल. खूप हे. आणि अशा बिकट अवस्थेला काय कारणीभूत आहे? त्याला कारणीभूत आहे मानसिकता. तुमच्या जमिनीत ताकद नाही आहे ना, हे हा, काय? ताकद आहे, पण मग ते करायची तुम्हाला टेक्निक जे काढता येत नाही. करायची टेक्निक हा, नाही. म्हणजे तुमच्याकडे कसं आहे, म्हणजे तुमच्याकडे जमिनी देण्यासारख्या आहे, हो. पण तुम्ही त्यांना देत नाही काही. हो, तुमच्या अपेक्षा काय, तिने फुकट द्यावं. हो, तुम्ही राबायला तयार आहे, कष्टाच्या बाबतीत तुम्ही आळशी नाही, नाही. परंतु तुम्ही द्यायचं नाही म्हणते. हा. आता मला सांगा, शेतकरी कोण आहे? राजा आहे, हो, आणि ही झाडं म्हणजे प्रजा आहे. हो, शेतकरी कोण आहे? राजा. आणि ही झाडं म्हणजे काय आहे? प्रजा. प्रजा आहे. तुम्ही प्रजा जर भिकारी ठेवली तर राजा बी भिकारीच होईल ना. हो, आज शासन तुम्हाला अनुदान देतं, शासन तुम्हाला कर्ज काढून देतं, कमी व्याजदरामध्ये योजना आणतं, रस्ते करून देतं. कशा करता? तुम्ही काय करावी? प्रगती. कारण तुम्ही जर प्रगती केली तर तुम्ही भरपूर खरेदी कराल, हो. टॅक्स भराल, आणि सरकार पण काय होईल? श्रीमंत होईल. हो, उलट सामान्य नागरिकांनी श्रीमंत झालं पाहिजे असा सरकारचा प्रयत्न राहतो. कशा करता? त्यांना टॅक्स भरपूर भेटतो. बरोबर? चूक आहे? याच्यावर टॅक्स आहे हा सरकारला मिळतो. म्हणजेच सामान्य प्रजा जी आहे ती श्रीमंत व्हायला पाहिजे, तेव्हा राजा काय होतो? श्रीमंत. तसं शेतकऱ्यांनी आपली पहिली ही प्रजा श्रीमंत केली पाहिजे, तर तुम्ही श्रीमंत होणार. तुमचं काय राहतं? बचत योजना. योजना कशी? बचत. जेवढं कमी खर्च करता येईल तेवढं कमी खर्चात. मग वाया गेलं तर चालेल, जाऊ द्या, पण आम्ही खर्च करणार नाही. काही खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. याच्यामुळे गरीब परिस्थिती, म्हणजे विचारांनी गरीब आहे तुम्ही, जमिनीनी किंवा परिस्थितीनी गरीब नाही. नाही. हे आत्ताच्या तुमच्या पिकावरून काय होतं? सिद्ध होतं. तुम्ही याला कधी खर्च केला एसिडी वैदिकचा? या लोकांना असं वाटलं यांच्याकडे लय पैसा आहे म्हणून केला असेल खर्च. हो, मी सगळं टोटल सगळं बिजवाई काढाई बिजवाई नाही, ते तर सगळंच करता ना. एसीटीचा समजा झाला असेल माझा 1.5 लाख 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत झाला बरोबर आहे असेल. ना? सगळा 2-1 लाख रुपये झाला, पण मी बाकीचं तिकडे पण वापरलं. बरोबर आहे. कपाशीला सगळ्याला तेच वापरलं. सगळं. हो, मग तिकडं 20-25 हजार गेला, जास्त गेले असते. हो, तुम्ही समजा इथं म्हणता तुम्ही की 80 गोण्या तिकडे वापरल्या, 80 गोण्यांचे 40-50 हजार रुपये. हो, बरोबर आहे की नाही? हो, म्हणजे तुमच्याकडे याचा खर्च जो आहे तो साधारणतः 1.25 लाख रुपये. हो, बरोबर आहे ना? 1.25 मधून 50 काढलं किती राहिली? हो, 1.25 लाखामध्ये आज तुम्हाला कमीत कमी तुमच्या तोंडाने म्हणताय 15 लाखाची गॅरंटी. हो, म्हणजे 1 रुपयाला किती रुपये झाले? 10 रुपये. हो, 1 लाखाला 15 लाख रुपये. हो, कधीच बरोबर आहे? चूक आहे. नाही, बरोबर आहे. तुमच्यासारख्यांची कोणची ऐपत नाही 1 लाख रुपये कर्ज काढायची. सगळ्यांची आहे ना, आहे ना, पण पण डेअरिंग नाही. डेअरी डेअरिंग नाही आहे. डेअरिंग का नाही? कारण केमिकलवर असं येत नाही. नाही. केमिकलची किडी असते तर काय परिस्थिती असते? केमिकलची राहिली असती तर बरेच झाडं मोडून गेले असते आणि अशी क्वालिटी नाही राहिली असती. आता आपण क्वालिटी पाहतो. हो, हा घड जर एकट्याला उचलायचा म्हटला, हो, टरबूज सुद्धा माझं
कमीत कमी 5-6 दिवसात काढता लोक. माझं 61व्या दिवशी ट्रान्सपोर्टमध्ये म्हणजे गाडीत भरून चाललं गेलं होतं. 60 दिवसामध्ये माझी टरबूज ओके होऊन गेलं. काय साईज झाली ती? साईज झाली होती, साईज काही जास्त नाही झाली होती. उन्हाळा होता, मार्च एप्रिल महिना होता तो. केळी लहान होती. हां, केळी एवढीच होती तशी. तरी बी 6-7 किलोपर्यंत. तरी 6-7 किलो हां, उन्हाळ्यामध्ये? हो, 5-6 क्वचित होते पण मग सरासरी. तरी माझ्या हिशोबाने तुम्ही RNPH भरपूर वापरत नाही. किती वापरायला पाहिजे होतं? 3 किलो. म्हणजे किती झालं असतं? किती 4 एकर आहे ना? हो, 4 एकर. 64 किलो जायला पाहिजे होतं. हम्म. तुम्ही किती वापरलं? 24 किलो. हो. किती? 64 किलो जर वापरलं असतं, हा गुन्हा झाला असता एवढा. केवढा? एवढा. रास पडली असती 40ची, 35-40. खोड भरायला असतं ते. बरोबर आहे की नाही? मी म्हणतो एवढंच वापरलंय तुम्ही 30%, हो तरी खतरनाक रिझल्ट आहे. हो. 100% वापरलं असतं. आणि आता SSM नाही दिला का? नाही सर. कारण ते का नाही दिलं मग? 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी केला असतं तरी खालची केळी अख्खी मोठी झाली असती. की तळा ती तुम्हाला खंत आहे ना, तर खालची लहान राहिली. कसं झालं, तुमचा जो बुंदा आहे हम्म. आणि तुमचे जे खालचे पानं आहे, हम्म. या खालच्या पानांनी या केळीला जन्म दिला. हो. बरोबर आहे? त्याच्यानंतरच्या पानांनी या गाडांना जन्म दिला, शेवटच्या पानांनी या गाडांना जन्म दिला. आता शेवटच्या पानांना जमिनीमध्ये उचलायला खत नाही ना. हम्म. शेवटच्या पंक्तीला तुम्ही जेवायला गेले, काहीतरी बुंदीच संपेल राहती, कमी पडी जात. कमी पडी जात ना. आणि मग शेवटी जे आहे ते अपुरं. मग हे अपुरं भेटलं याला. तुमची अजून एक चूक होती, याला एवढ्या पाण्याची गरज नाही. नाहीये. आता ह्या कंडिशन मध्ये या झाडांमधला रस कुठं उतरला पाहिजे? खोळा. याच्यामध्ये. तुम्ही आता पाणी घालू नका याला. बरं. याला पाणी 15-15 दिवसाला घाला. उलट तुम्हाला गेलं इच्छा आहे ना, ड्रिंचिंग करा, सॉइल चार्जर करा, अमृत जल करा. तुम्ही जे वापरले नाही, इन्स्टंट चार्जर द्या. बरं. इन्स्टंट चार्जर काय पॉवरफुल एनर्जी बुस्टर. मग बघा, 1 नंबर खतरनाक तुमची झाडं असे होतील. आता हे मागचा राहिलेला माल आहे ना, तुम्ही पाणी तानावर ठेवा, बरं. अशी केळी जबरदस्त होईल तुमची. आपण काय करतो, जास्त पाणी घालतो, घाल पाणी कल कालच्या पाणी, अशी गंमत. कळाय की नाही? हो. म्हणजे जर जळगाव जिल्ह्यामध्ये जर शेती सुधारायची असेल, तुम्ही कपास करा हो, हा. पण कपासचं सुद्धा ॲव्हरेज आहे ना तुमच्या किती आहे आता 3 क्विंटलचा सरासरी लागेल. माझा येईन 5 3 क्विंटलचा. क्विंटल. बरोबर आहे? माझा 5 क्विंटल येईन. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं कपासचं, तर 1 एकरमध्ये काही नाही म्हटलं तर 10 क्विंटलच्या पुढे उत्पन्न कमीत कमी खर्च किती करायचा? एक याला 5,000 रुपये, एकरला 10,000 रुपये करा. मी म्हणतो 10,000 रुपये करून जर तुम्हाला 10 क्विंटल निघाले, पैसे किती झाले? 70,000. 70,000. मग मी म्हणतो 10,000 खर्च केले, 70,000 रुपये, 1 रुपयाला किती रुपये भेटले? 7 रुपये. हे गणित शिकायचे. मी किती खर्च करतो हे नका पाहू, मला किती भेटते. गॅरंटी मिळणार आहे ह्याच्यावर लक्ष द्या. तर माणूस काय होतो? श्रीमंत. बरोबर चूक आहे? बरोबर. आज यांची कहाणी ऐकली, जीवनामध्ये किती अप अँड डाऊन्स आहे. हो. काय रे बाळा, बरोबर आहे की नाही? पप्पाची जीवन कहाणी पाहिली की नाही? काय नाव आहे तुझं? रोहित. तू पप्पांना जे स्ट्रगल करताना पाहतो, त्यांच्याबरोबर शेतीला पण हातभार लावतो. लावतो ना? कसं वाटतं तुला पीक तुझं? छान आहे, दरबारीपेक्षा दरबारीपेक्षा छान. छान आहे. तरी वापर 100% झालेलं नाही. हो. एक केळी पाहिली तुमची मी, एक केळीचं वजन 150 ग्रॅमच्या पुढे, 250 ग्रॅम, 1 ते 200 ग्रॅम वाटते मला याची. हा, वजन पाहा तुम्ही. हा ना, हातामध्ये घ्या. रोजच पाहतो. गच्च भरलेली. हा, बरं, अजून तितकं वजन नाही भरलेलं. आता म्हणजे तो हे बरं. करीन. द्या त्यांना बघा किती वजन आहे का. अजून पूर्ण वय नाही अजून. किती वजन आहे? 200 पुढे आहे की नाही? 200 ग्रॅम असेल की नाही? 200 ग्रॅम. म्हणजे एकंदरीत तुम्ही या इथल्या साध्या बोळ्या शेतकऱ्यांच्या समोर एक आदर्श निर्माण करा आणि श्रीमंतीचा मार्ग दाखवा. काय वाटतं मग? हो. कुणी पूर्ण ताकदीने जर वापरलं तर काय पिकल इथं? पिकल चांगला आहे. आणि मी इथे बऱ्याच जणांना निंबूल टाकायला दिलं. बरं. चांगला रिझल्ट आहे त्यांचा. शेतकरी काय चुका करता? फक्त कृषी अमृत टाकता. हो. पण त्याच्याबरोबर तुम्ही RNPH टाकायला पाहिजे. बरोबर की नाही? ते जर टाकलं तर तुम्ही जेवढं उत्पन्न काढलं त्याचं कमीत कमी 3 पट उत्पन्न निघालं जास्त. खर्च किती वाढवायचा? 1 पट. उत्पन्न किती पट वाढणार? 3 पट. त्या भावानं फक्त सॉइल चार्जर आणि कृषी अमृतच टाकलंय, तरी सुद्धा त्या भाऊचा रिझल्ट जनरलपेक्षा चांगला आला. हे बा, तांदळामध्ये तुम्ही नुसती मिरची टाकली आणि मीठ टाकलं तरी काय होतो? मसाला भात होतो. हो. होतो का नाही?
पण त्याच्यामध्ये तुम्ही बटाटे, फ्लावर, इतर सगळ्या भाज्या, कोथिंबीर हे सगळं जर टाकलं, पनीर, तर ती काय होतं आणखीन पौष्टिक. हो किंमत काय होती त्याची वाढते का नाही. शिरा सगळंच खाता. काय करता बाबा, डाळडा घेता, नंतर भाजता, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये शिजून काढता. पण त्याला तुम्ही जर दूध वापरलं, केशर वापरलं, काजू बदाम पिस्ता वापरला, तूप वापरलं, तर ते काय होणार, एकदम क्वालिटी राजेशाही होणार का नाही. एकदम. हे शिकायचे आपल्याला राजेशाही पिकं पिकवायची आणि पैसा मात्र ठोकून घ्यायचा. आपण पिकवतो काहीतरी बकवास, आपल्याला कोणी विचारित नाही. बरंच माझं घे रे बाबा, घे रे बाबा. खरं खोटे बरोबर. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांनी जर राजा व्हायचा असेल तर राजासारखा माल पिकवा. हो. तुम्ही कधी एखादा राजा असा भंगार विकताना पाहिला का. नाही. भंगार असा विकतो कधी नाही. राजा कधी पण राथामध्ये राहतो. राजाच्या हातामध्ये अंगठ्या, गाळ्यामध्ये मोत्याच्या माळा. हे खरं आहे का खोटं आहे. खरं आहे. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी हा राजा असतो. इथं कसं आहे त्याचं मी सुखी ठेविले अनंते तशीची राहा. पैशीची राहावे तिथे असू द्यावे समाधान. समाधान. मग तुम्ही सायकलवर हिंडा ना, मोटरसायकल का नाही. आपण तर आदिमानव होतो. आदिमानवाच्या काळात आपण कुठं राहत होतो, जंगलामध्ये. हे पण 21 पासून वापरताय. अरे बाप, तुमचे पाय लागले भरपूर चांगले. काय हो? इकडे समाधान बघा. काय काय नवीन हे 2014 पासून वापरताय. अरे बापरे, तुम्ही युजर आहेत. हा, 2021 पासून वापरताय माझ्यासोबतच. हे एवढं प्रेम, एवढा आदर का. आपलं तुमचं नाव सांगा पहिलं. समाधान देशमुख. बर. बरोबर. अच्छा, आम्ही टमाट्याला वापरलं होतं. तुम्हाला माहित कसं झालं पहिल्यांदा. युट्यूबवर माहिती. एसटी मध्ये सर आता विषय काय होतो की बा असं केमिकल मध्ये जर हे करलं तर केमिकल मध्ये पुरत नाही. बर. आणि किती खर्च करा. हा हा. काही पुरत नाही आणि काही उरत नाही. पुरत बी नाही आणि पुरत बी नाही. आणि विषय फक्त असा आहे हम्म. की टमाटे लावले होते मी हम्म. 3 वर्ष अगोदर. हम्म. तर टमाट्याला मी म्हणजे 6 ते 7 हजार रुपये खर्च करला आणि 1,30,000 टमाटे झाले. बघा, 1 रुपयाला 20 रुपये आहे का नाही. हो. मी त्याचे सांगतो तुम्हाला, खानदेशामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये 1 रुपयाला 20 रुपये काहीच महाग नाही. हो बरोबर आहे. बरोबर. पण मग पुढे आता लागले, आता लाईन करतोय आता आम्ही रेग्युलर. हा रेग्युलर करतो. आता तुम्ही 3 वर्षापासून वापरा. हा. काय अनुभव आहे तुमचा एकंदरीत. त्याचं म्हणजे आता हे दिसतंय सर. शेतीत बदल झाला सगळा. हो एकदम. आणि जमीन बी एकदम नरम झाली. नरम तुमचं झाली. आता पिकं काय. आता कांदे आहे आता. बर. कांदे. हा कांदे आहे. बर. काही भुईमुग टाकलाय. पावसाळी. हा पावसाळ्यात. बरोबर. सोयाबीन होता. एकंदरीत कसं वाटतंय माल तुम्हाला. आता ते दगड जाईन सर. दगड आहे सर. आणि आता या भाऊने घेतलं टाकलंय आंब्याचा. आता तुम्ही पण नवीन टाकलं. कशाला टाकलं. निंबूला बर. काय अनुभव आहे. बऱ्या आता टाकलाय बी. किती दिवस झाले. तरी बी 1 महिना झाला. काय का टाकावंसं वाटलं. आता बघा हे पाहिलं ना आम्ही ना, चमत्कार. चमत्कार लगेच नमस्कार. म्हणजे त्यांच्या रस्त्याने जर चाललं तर प्रगती होईल असं वाटतं, वाटतं. म्हणून ऐकलं. इकडे शेती करायसाठी आलाय. हा. तर त्या भाऊले 15 थैल्या टाकल्या त्यांनी ऑलरेडी कशाला. मिरचीसाठी. कसं काय मिरची किती दिवस झाले. मस्त आहे. 1 नंबर. त्याच्या तुम्ही सगळ्यांनी कृषी अमृतसर नुसतं मागे लागू नका. RNPH वापरा. या भाऊले मी 2 थैल्या दिल्या होत्या गहू टाकायसाठी. हा. 2 थैल्या टाकल्या, गहू निघला हा. आणि गहू शेतीत तयार करून त्याच्यावर कपाशी लावली. त्या कपाशीचा अनुभव आहे का त्या भाऊ. कपाशी चांगली होती. गहू किती निघाला. गहू तरी बी 6 क्विंटल निघला होता. तर त्याचं कसं होतं 2 मध्ये ते अर्धी थैली होती. अर्धा बिघा अशी. अर्धा बिघा. अर्ध्या बिघाला 6. अर्धा बिघा. हा अर्धा बिघा. अर्धी थैली पडली. आणि किती झाले. 6 क्विंटल. 10 गुंठ्याला 6 क्विंटल. कपाशी त्याच्यावर चांगली होती. आणि कपाशी काय. ते अर्ध्या ह्याच्यात लावले होते. 1 एकर मध्ये लावले तर अर्ध्या बिघ्यामध्ये ते खत टाकलं. जेवढं खत टाकलं तेवढं कपाशीचं गव्हाचा भाग. हा गव्हाचा भाग. गहू सगळं शेत पेरलं होतं. तर 2 थैल्या त्याला खुटल्या होत्या. त्याला म्हणलं हे टाकून पायान भाऊ. मग त्याने ते टाकलं. त्याच्यावर गहू कापून झाला. शेती तयार झाली. नंतर जो कपाशी वाढली होती. आपलं आता सगळ्या वावरात तुम्ही कपाशी लावली पण त्या भागात एकच बी लावलं आणि एकच लावली. हो आणि त्या भागात काय झाली. कपाशी कपाशी मोठी. चांगली माल होती. बी चांगला होता. आहे का नाही. म्हणजे आम के आम गुटली ओके. हा का हो. आम के आम गुटली ओके. आम म्हणजे काय. आंबे बी खायला भेटले हो हो आणि कोया बी विकायला भेटले. हो. बरोबर की नाही. म्हणजे कसं तुम्ही तुमच्या याचे पण पैसे झाले. कशाचे. कपास लावलं होतं
आणि पुढच्या पिकाचे पण पैसे झाले. असं केमिकल गव्हाची नाही होत केमिकलचं नाही होत. हेच खासियत आहे या खताची की पुढच्या पिकाला फायदा होतो का? नाही होत. उलट पुढचं पीक खराब होतं. 2021 मध्ये 22 मध्ये 9 थैल्या मक्का पेरला 5 एकरामध्ये हा. आणि मला फक्त 45 क्विंटल मक्का म्हणजे 49 क्विंटल मक्का आला. मक्का घेणारा तो भाऊ आहे तिकडे. हा हा तर असा बारीक होता सोयाबीन सारखा जिऱ्या हा हा. आणि नंतर किती मध्ये किती? 5 एकरामध्ये मला 49 क्विंटल मक्का आलता. बर बर. हा बारीक बारीक बुट्टे ते उन्हाळी होता तो. हा. तर मी पावसाळ्यामध्ये 1 एकर मक्का लावला समजा 2 थैल्या 1 एकर मध्ये. तर सॉइल चार्जर टाकलं मी आणि कुलशी अमृत टाकलं 2 डोस. हा तर समजा पहिल्यांदा टाकल्या 8 थैल्या नंतर टाकल्या 6 थैल्या. बर. तर मला 33 क्विंटल 56 किलो मक्का आला. आणि दुसरी गोष्ट 1 ते 1.5 पोतं मक्का गायनीच्या वरून गायनी वाटे गळत नव्हता तर वरून निघला तो. हा इतका जाड होता जाळणीच्या. हा जे हाडंब्याची गायनी आहे तर 1.5-2 क्विंटल मक्का वरतून असा गाळणी बी चुकली. हा हा इतका जाडा होता एकदम. म्हणजे भारी माया बी नाही, भारी काहीच्या भारी, जंगली. बाबा. हो तुम्ही योग्य खायला टाकत नाही ना, तुम्ही चुकीचं टाकता खायला. जे एकंदरीत तुम्हाला तुमची शेती सोपी झाल्यासारखी वाटते आणि फायदेशीर. हो ओके. तुम्ही काय सांगा सगळ्या शेतकऱ्यांना? सगळ्या शेतकऱ्यांना हे सांगेन मी की बुवा युरिया टाकला की तुम्हाला 4 दिवसात रिझल्ट भेटेल. झटका मिळेल. झटका हा. रिझल्ट नाही म्हणते आपण. हा ठीक आहे 4 दिवसात समोरचा. हा तर नंतर भविष्यामध्ये ते जमीन खराब होईल किंवा कडक होईल. काहीच नाही येणार. हा तर मग लोक कसं आहे बा DAP युरिया फास्ट रिझल्ट भेटतो त्याच्यामुळे त्याच्याकडे वळतात. याचे किती फास्ट आहे रिझल्ट? केमिकलचे फास्ट DAP युरियाचे का आपले? याचे फास्ट म्हणजे 5 दिवसाचा टरबूजात मी हे घेतला आणि आता रोपावाल्यांना 12 महिने लागता. माझं आज समजा 2 फेब्रुवारीला लावण आहे हे समोर. पिल्लूचा. हा बेण्याचं आहे समजा. बेण्याचा प्लॉट हा 2 फेब्रुवारीला लावलं मी. 8.25 महिन्यात आलाय. हा हार्वेस्टिंगला आलाय. हो हार्वेस्टिंगला आहे. हे तुमच्या समोर आहे समजा आजची तुमची. सगळं आपल्या बाजूला. जर माती बलवान केली तर पीक पैलवान होत. आणि पीक जर पैलवान झालं तर नक्कीच शेतकरी धनवान होणार आणि ग्राहक आरोग्यवान. हो. आणि असं जर केलं तर मला वाटतं जळगावची केळी CMV व्हायरसनी करपली तसं शहर करपलंय. तर परत तुम्ही का जर तुम्ही केळी जर अशी पिकवली सगळ्यांनी हो तर पुन्हा तुमचं शहर बरोबर. हो बरोबर. माझी हीच इच्छा आहे हो की खानदेशामधलं जळगाव पुन्हा केळीसाठी काय व्हावं, फेमस प्रसिद्ध. व्हावं. या शेंगा आणल्या मी आणि चव पण पाहता. हे सगळे अच्छा. शेंगा उत्पादक आहे. बरं हे द्यायला आणलंय का? हो हे सगळे शेंगा उत्पादक आहे. तर ओके. हा हे सगळे ते त्यांना पण खाऊन पहा चव मी पाहता. काल पेरला आणि ते टाकायचं आहे ना मारले दाखील माझ्या साहेब खाऊन पहा. घ्या. चांगली जाईल ना चव. आपल्या दुसऱ्या रासायनिक गुळचोड आहे ना. फरक आहे ना रासायनिक पेक्षा. नरम बी असेल, नरम. तरी पण पूर्ण डोस टाकलेले. नाही फक्त हे 2 एकरामध्ये फक्त 6 थैल्या टाकल्या आहे. एक फवारा आणि कुठलं केमिकल नाही कुठलं काहीच नाही. फक्त 2 एकराले 6 थैल्या हे टाकलंय. 1 लिटर त्याच्यामध्ये सॉइल चार्जर टाकलं मिक्सचर करून टाकतो माहिती. त्यामध्ये जर तुम्हाला सांगतो जर RNPS जर असतं अशी शायनिंग अशी लांबी 1 नंबर खतरनाक. तर मला 35 क्विंटल 2 एकरामध्ये ओल्या शेंगा झाल्या. लोकांना किती होत्या? ओल्या जर म्हणल्या तर होतात 10 क्विंटल 9 क्विंटल 8 क्विंटल असं. तुम्हाला किती झाल्या? 35 क्विंटल 2 एकरात म्हणजे 17 क्विंटल 1 एकराला. बापरे. म्हणजे जवळ दुपटीच्या आसपास गेली हा, तुम्ही. 1.5 RNPS जर वापरलं असतं आणि SSM वापरलेलं असतं तर गॅरंटेड तेवढं. आणि सगळ्यात महत्वाचं की हे जर खत वापरलं तर रोगराई कमी येते. येतच नाही. हा कमी कुठे येतच नाही ना. त्याचं पोट भरलं आलं म्हणजे ते रोगराईचा विषय. करेक्ट. मग म्हणा माती बलवंत पीक परिणाम. तुम्ही जर मातीचं भूकच नाही भागवीत चालले शेतकरी राजा बनायला कसं व्हायचं? तुमची प्रजा श्रीमंतच पाहिजे. इथून पुढे माती बलवान करा आणि पीक पैलवान करा. मार्गदर्शक पूर्ण सांगा. माझं नाव कुणाल योगेंद्र पाटील. मी जळगाव जिल्हा बघतो. मोबाईल नंबर 9403385854. मराठीत सांगा. 94-033-85-85-4. ज्या शेतकऱ्यांना जळगाव जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये काम करायची इच्छा आहे त्यांनी यांना भेटायचं. संपर्क करा. धन्यवाद.
तुमच्याबरोबर बोलून खूप आनंद वाटला आणि मला जळगावला परत केळीसाठी प्रसिद्ध झालेलं बघायचंय. यासाठी सर्व जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पुढे या आणि आपला जळगाव जिल्हा सुंदर बनवा. धन्यवाद.